स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभर सुरू असलेल्या घरोघरी तिरंगा 2025 या अभियानाअंतर्गत ठाणे महापालिका मुख्यालय येथे तिरंगा प्रतिज्ञा स्वाक्षरी फलक आणि तिरंगा सेल्फी स्टँड उभारण्यात आलाय। या दोन्हीचे उद्घाटन मंगळवारी सकाळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्वाक्षरी करून तसेच छायाचित्र काढून केले। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनीही या तिरंगा प्रतिज्ञा स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी केली आहे। घरोघरी तिरंगा 2025 या अभियानात ठाणे महापालिकेतर्फे 15 ऑगस्ट पर्यंत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। मॅरेथॉन स्पर्धेत तिरंगा प्रतिज्ञाही घेण्यात आली होती, तर स्वच्छता अभियान, महापालिका शाळांतील विविध कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम यांचेही आयोजन करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे। महापालिका मुख्यालयातील तळमजल्यावर तिरंगा प्रतिज्ञा स्वाक्षरी फलक आणि तिरंगा सेल्फी स्टँड उभारण्यात आलाय। तेथे सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, उपायुक्त जीजी गोदेपुरे, मनीष जोशी, उमेश बिरारी यांनीही तिरंगा फलकावर स्वाक्षरी केली। तसेच सेल्फी स्टँड पशी छायाचित्रही काढले। त्यांच्यासोबत उपस्थित पत्रकारांनीही तिरंगा प्रतिज्ञा स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी केल्या आहेत। हर घर तिरंगा याची जी संकल्पना आहे, यामध्ये भारत सरकारचे निर्देश तसेच राज्य सरकारची सूचनेप्रमाणे आपण साधारणतः 1 ऑगस्ट पासूनच हा अभियान सुरू केलेला आहे। याचे 3 फेजेस आहेत, 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट, 8 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट। यामध्ये विविध जे कार्यक्रम आपल्याला हाती घ्यायचे आहेत, त्यामध्ये ठाणे महानगरपालिकाने खूप उत्साहाने सहभाग नोंदवला आहे। हेतू याचा एकच आहे की तिरंगेबद्दल गौरव, तिरंगेबद्दल आपला जे अभिमान आहे ते समाजाचे प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे। यामध्ये विशेषतः आपण फोकस करत आहोत शाळेचे जे स्टुडंट्स आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्यामध्ये तिरंगेची संकल्पना, तिरंगा आपले देशाचे जे प्रतीक आहे त्याच्याबद्दल अभिमानाचा बोध त्यांच्या मनात तयार करणे, याच्यावर आपण खूप काम करत आहोत आणि विविध यामध्ये उपक्रम आपण हाती घेतला आहे। आता नुकतेच आपण रविवारी मॅरेथॉनचं आयोजन केला होता, तिथे आपण तिरंगेबद्दल शपथ जेवढे खेळाडू होते, जेवढे धावक होते त्यांना आपण दिली। याच्या व्यतिरिक्त शाळा महाविद्यालयामध्ये रंगोली स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, क्विझ हे आहेत। त्याच्या व्यतिरिक्त हरघरतिरंगा.com ही जे वेबसाईट आहे त्याच्यावर क्विझ स्पर्धा आहे, ज्यामध्ये आपण आपले मुलींना स्टुडंट्सला सहभागी होण्यासाठी प्रेरित करत आहोत। याच्या बरोबरच जे सूचना आहे भारत सरकारची, त्यामध्ये आपल्याला कल्पकता वापरणे याचा सुद्धा त्यांनी आम्हाला एक निर्देश दिला आहे, ज्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, नुक्कड नाटक, बाईक रॅली, मॅरेथॉन, सायक्लोथॉन, थोडक्यात एक आपल्याला मोठ्या प्रमाणावर एक वातावरण निर्मिती करायची आहे तिरंगेबद्दल। यामध्ये ठाणे महानगरपालिका बाकी जे भारत सरकारकडून प्राप्त झालेली सूचना आहे त्याच्या अनुषंगाने तर कारवाई करतच आहेत, पण 15 ऑगस्टचे पूर्व 15 आपले जे आमचे जे वल्नरेबल पॉईंट्स असतात गार्बेजच्या दृष्टिकोनातून, ज्याला आपण GBP म्हणतो, अर्थात जिथे अनेक वर्षापासून किंवा अनेक दशकांपासून असे स्पॉट्स जिथे गार्बेज पडायचा, कचरा पडायचा, त्याच्या संपूर्ण कायापलट करणे, त्याचा फेसलिफ्ट करणे हा आपण अभियान हाती घेतला आहे आणि 15 ऑगस्टचे पूर्व असे 15 लोकेशन आपण कन्वर्ट करणार आहे। थोडक्यात जे स्वच्छतेचा संदेश आहे आणि हर घर तिरंगेचा संदेश आहे ते या दोघांना आपण संयुक्त करण्याचा प्रयत्न करत आहोत। साधारण किती तिरंगा कुठे पोहोचणार आहे? आजतापर्यंत देखील मागच्या वेळेस आपण तिरंगा दिले, यंदा देखील एक वेगळा स्वरूप असणार आणि कोणकोणते महत्त्वाचे स्पॉट निवडलेले गेले? आपण जे तिरंगेच्या वाटप आहेत आणि तसेच तिरंगेची विक्री आहे याचे विविध केंद्र आपण तयार केलेले आहेत। शाळा महाविद्यालयामध्ये तिरंगेच्या वाटप आणि विक्री याच्यासाठी आपण केंद्र तयार केले आहेत। जेवढे आपले महत्त्वपूर्ण चौक आहेत तिथे सुशोभीकरण करणे, जेवढे महत्त्वपूर्ण आपले रस्ते आहेत तिथे सुशोभीकरण करणे, याच्यासाठी महापालिकाने नियोजन केलेलं आहे। याच्या बरोबरच तिरंगेच्या विटंबना होणार नाही 15 ऑगस्टच्या कार्यक्रमानंतर आणि कुठेही त्याचा अपमान होणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेत आहोत आणि त्याच्यासाठी आपण विशेष प्रबंध केलेला आहे।